तुमच्या माहितीसाठी जेव्हा पती पत्नीमधले वाद टोकाला जातात तेव्हा सगळ्यांना वाटतं की आता फक्त घटस्फोट हाच शेवटचा मार्ग उरलाय। पण भारतीय कायद्यामध्ये असा एक पर्याय आहे जिथे तुमचं लग्न मोडत नाही पण तुम्हाला कायदेशीररित्या वेगळं राहण्याची परवानगी मिळते। यालाच म्हणतात ज्युडिशियल सेपरेशन। ज्युडिशियल सेपरेशन मध्ये कोर्टाच्या आदेशानुसार पती पत्नी एकमेकांपासून वेगळे राहू शकतात। यामध्ये तुमचं लग्नाचं नातं कायदेशीररित्या संपत नाही। म्हणजेच काय होतं, तुम्ही विवाहितच राहता पण तुम्हाला एकत्र राहण्याची सक्ती नसते। हा पर्याय अशा लोकांसाठी उत्तम आहे ज्यांना लगेच घटस्फोट घ्यायचा नाहीये किंवा ज्यांना आपल्या नात्याला सुधारवण्यासाठी थोडा वेळ आणि स्पेस हवी असते। याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे जर काही काळ वेगळं राहिल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकत्र यावंसं वाटलं तर तुम्ही कोर्टात अर्ज करून ही ऑर्डर रद्द करू शकता आणि पुन्हा संसार नव्यानं सुरू करू शकता। घटस्फोटामध्ये मात्र एकदा नातं तुटलं की पुन्हा एकत्र येण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया कठीण असते। या काळामध्ये पत्नीला पोटगी आणि मुलांच्या ताब्यासाठी मागणी करण्याचा पूर्ण अधिकार असतो। अनेकांसाठी ज्युडिशियल सेपरेशन ही घटस्फोटाची पहिली पायरी असू शकते। जर वर्षभर वेगळं राहूनही वाद सुटले नाहीत तर याच आधारावर पुढे घटस्फोटासाठी अर्ज करता येतो। हा कायदा हिंदू विवाह कायदा कलम 10 अंतर्गत येतो। थोडक्यात सांगायचं तर हे नातं टिकवण्यासाठी दिलेलं एक प्रोबेशन किंवा संधी आहे असं म्हणता येईल। कायदेशीर माहिती महत्त्वाची आहे, नक्की शेअर करा। अशाच कायदेशीर अपडेट्ससाठी फॉलो सुद्धा करा। शिकूया AI ची क्रांती, चला करूया MSCIT।